मला इकडे मम्मी कुठे मम्मीला शोध लवकर गेलो तर त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला दुसरा क्लायंटच भेटमेट चटणी आहे ती खूप टेस्टी आहे. आता आम्ही स्क्रिप्ट रिडिंग करतो आणि ह्यांनी सगळ्यात मुळात मेन स्टँड आणला नाही. मी माझा फर्स्ट ब्लॉग एडिट करायला बसलेलो आणि तेव्हा मला जाणवलं की मी माझा इंट्रो व्हिडिओ शूट नाही केला. म्हणजे मी सरळ खाली गेलो, आमचे जे पार्किंग एरिया आहे तिथून माझा व्हिडिओ मी स्टार्ट केला, चालू केला. तिथून मी माझा व्हिडिओ स्टार्ट केला आणि मला ते जाणवलंच नाही की इंट्रो व्हिडिओ पण घ्यायचा होता. म्हणून मी आता ह्या सेटिंगमध्ये बसलेलो आहे आणि हा इंट्रो व्हिडिओ मी त्या व्हिडिओला अटॅच करणार आहे. तर ब्लॉगिंग असं मी स्टार्ट करायचा निर्णय घेतलेला आहे ह्या वर्षी. एकच मिनिट, घरात शिट्टी वाजली, गाडी सुटली. ओके, म्हणजे माईक लावला तर मला वाटतं आवाज येतच असेल. तर मी ब्लॉगिंग स्टार्ट करायचा निर्णय घेतला. खरं तर खूप पहिल्यापासून मला ब्लॉगिंग स्टार्ट करायची होती. इव्हेंच्युअली जर माझा फर्स्ट ब्लॉगिंगचा व्हिडिओ नाही, पण फर्स्ट व्हिडिओ मी 8th स्टँडर्डमध्ये बनवला होता आणि तो मी असंच आता ज्या युट्यूब चॅनलवर मी हा ब्लॉग टाकणार आहे त्याच चॅनलवर मी तो फर्स्ट व्हिडिओ 8th स्टँडर्डला असताना टाकला होता. एडिटिंगचा व्हिडिओ होता, एका ॲपचे थ्रू फोटो आणि व्हिडिओ एडिट कसे करायचे ते सांगत होतो मी लोकांना. आणि त्या एका व्हिडिओने मला इथं 98 किंवा 99 सबस्क्रायबर्स झाले होते. आता अराउंड 90 सबस्क्रायबर्स आहेत ते त्याचे आहेत. आणि मग मी डिसाईड केलं की ठीक आहे, आता मी डेली ब्लॉग्स बनवेल आणि ट्राय करेल इथं ब्लॉग्स अपलोड करायचे. मेन मोटिव्ह म्हणजे असे की एक तर मला माझी जर्नी रेकॉर्ड करायची आहे आणि सेकंड म्हणजे की ब्लॉगिंगनी कम्युनिकेशन, मला असं वाटतं की स्टोरी टेलिंग, ॲज मी जर शॉर्ट फिल्म्स बनवतो आणि ह्याच्यामध्ये स्टोरी टेलिंग असते आणि ओव्हरऑल जे काय असतं मला कम्युनिकेशन बेटर होईल याच्याने. ब्लॉगिंग करता करता कम्युनिकेशन बेटर होईल, अजून कॅमेरा फ्रेंडली होईल. कारण एवढं समजा ॲक्टर असूनही जरी मी हे ब्लॉगिंग करायचं इट्स टफ. आणि जर तुम्ही थंबनेलला बैठला असेल तर शिवानी, यश आणि गौरांगचे फोटोज होते. त्याचा उद्देश असं मी ते हळूहळू सांगेल तुम्हाला पुढं की त्यांच्याकडनं ही इन्स्पिरेशन, मेन मोटिव्ह त्यांच्याकडनं आला. त्यांचं चॅनल बघता बघताच आला की हा मला आता हे चालू करायचं. पण ते अजून कसं प्रेरित झालं आणि त्याची काय बॅकस्टोरी आहे ते वगैरे मी तुम्हाला हळूहळू पुढच्या ब्लॉग्समध्ये सांगेल. तर ओव्हरऑल मी माझी जर्नी प्लस माझी डिजिटल एजन्सी आहे ते तुम्हाला पुढे कळेलच. ती कशी स्टार्ट केली, ओव्हरऑल काय आहे, कसं सगळं मी तुम्हाला ह्या ब्लॉग्समध्ये असं दाखवणार आहे. ट्राय करून तुम्ही एक्सप्लोर करायचं स्टार्ट केलं आहे, एक्सप्लोर करतोय का ब्लॉग्स बनवू, इथे जाऊ तिकडे जाऊ. हळूहळू जशी ह्याला रीच भेटेल, जसे तुम्ही तुमचा फीडबॅक येईल त्या हिशोबाने मी ह्याला चेंज करत जाईल. अँड ओव्हरऑल तुमचा फीडबॅक इम्पॉर्टंट आहे. जरी कोण एक व्ह्यूवर बघतोय किंवा 10 व्ह्यूवर बघतायत, त्यांनी जरी फीडबॅक दिला, पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो, या स्टेजला तो खूप इम्पॉर्टंट आहे की त्याच्यानेही मी इम्प्रूव्ह करू शकतो आणि मला कळेल की ऍक्च्युअली मी कुठं राईट चाललोय, कुठं रॉंग चाललोय. तर मेन तर हाच आहे की मला ब्लॉगिंग स्टार्ट करायची खूप टाइमापासून करायचे ते, पण ते काय नाही का, इट्स नेव्हर टू लेट. म्हणजे बेस्ट टाइम तुमचा जो असेल तो आज आहेच, तुम्हाला जे काही स्टार्ट करायचं असेल तर. आता हे स्टार्ट केलंय, बघू कसं वर्कआउट होतंय, काय होतं. त्याच्यात खूप सारे लोक पुढे ऍड होत जाणार आहेत आणि ह्याला घेऊनही खूप प्लॅन आहे. माझे 2-3 चॅनल आहे. एक माझं युट्यूब चॅनल आहे जे मेन चॅनल आहे, तिथं मी शॉर्ट फिल्म, शॉर्ट व्हिडिओज वगैरे टाकतो. तेही खूप चांगलं चॅनल आहे, तेही तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता. मी त्याची खाली लिंक दिली, तिथं मी कॉन्टेंट वगैरे टाकतो. इन्स्टावरही माझा कॉन्टेंट क्रिएशनचा पेज आहे, तेही तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. बाकी बघू, ह्या व्हिडिओसाठी एवढंच. हा इंट्रोडक्शन व्हिडिओ होता. बाकी पूर्ण व्हिडिओ तुम्ही पुढे बघा, माझा दिवस कसा गेला आणि काय होतं. तर पुढच्या व्हिडिओमध्ये थोडे अँगल्सचे इश्यू झालेत. फर्स्ट टाइम ब्लॉगिंग होतं तर थोडं माझं हेड कापतंय, थोडं नेक म्हणजे थोडंसं असं अँगल्स इकडे तिकडे झालेत. तरी मी ते ठेवलेत आणि तरी मी ते व्हिडिओ टाकणार. कारण फर्स्ट व्हिडिओ आहे, मग परत ते फर्स्ट शूट करा आणि रिटेक घ्या, त्याच्यात मजा नाही. मला रॉ ठेवायचं होतं व्हिडिओज, की म्हणजे फर्स्ट जसे आले तशा त्याचा घेऊन मी ब्लॉग बनवणार आहे. तर ते पुढे तुम्हाला जर अँगल्स वर खाली दिसले तर ते तुम्ही समजून घ्या की फर्स्ट व्हिडिओमध्ये ते अँगल्स मला माहित नव्हते आणि त्याच्यामुळे झाले. बाकी बघा, तुम्ही पुढे व्हिडिओ एन्जॉय करा. भेटू मग आपण. बाय. इथून मी चाललं माझ्या को फाउंडरला भेटायला. इथं आहे माझी गाडी ही आणि इथून मी जाणार आहे स्टेशनला. तिथं मी ताईला भेटणार आहे. ते भेटून झाल्यावर मग आम्ही तिथून शूट करणार. तिथून पुढं मी तुम्हाला दाखवतो काय होतं. चला बघूया. आता मी पोचलो आहे स्टेशनला. आता मी ताईचं वेट करतो आहे. ॲक्च्युली मला लेट झालं होतं. त्या बसल्यात आतमध्ये, बर्गरकिंगच्या बाहेर आहे मी, बर्गरकिंगच्या बाहेर त्या आतमध्ये बसल्या आहेत. त्यांना मी बोलवलं, आता येतील ते बाहेर. मग आम्ही भेटू, मग बघू पुढं काय करायचं, मला दाखवतो. इथे या ताई आलेल्या आहेत, त्या पण ब्लॉगिंग करतायत, म्हणजे आमच्या बायासोटीच्या चॅनलसाठी. इथून पुढे दाखवतो मी तुम्हाला. यांचं इंट्रोडक्शन पुढच्या याच्यामध्ये देतो मी तुम्हाला. आता इथं आम्ही आलेलो आहे. माझ्या पाठी हा रोड आहे, इथं आम्ही शूट करणार आहोत. इथं आहे ताई, यांचं इंट्रोडक्शन राहिलेलं, त्यांचं इंट्रोडक्शन देतो. या आहेत बायासोटीच्या को फाउंडर. तुमचं नाव सांगा. प्रतीक्षा. पूर्ण नाव सांगा. प्रतीक्षा शैलेश जाधव. आता ही आहे आमची स्क्रिप्ट.
इथं आम्ही रील शूट करणार आहोत आमच्या बायोसोटेज पेजसाठी, जी आमची डिजिटल एजन्सी आहे. इथं आम्ही शूट करणार, आम्ही दाखवतो कसं शूट वगैरे करतो. आणि तुम्हाला या रील्स बघायच्या असतील तर आमच्या बायोसोटेज पेजवर जा, त्याची मी लिंक खाली टाकेल डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही जाऊन चेकआउट करा ते रील्स. भेटू आम्ही पुढच्या ह्याच्यामध्ये, आता पुढं काय होतं दाखवतो मी तुम्हाला. नाही आता आम्ही स्क्रिप्ट रिडिंग करतो आणि ह्यांनी सगळ्यात मुळात मेन ट्रायपॉड हा स्टँड आणला नाही, ट्रायपॉड आणलाच नाही शूटिंग दोघांचं तासाठी. आता हे आम्हाला जे स्क्रिप्ट आहे 1 by 1च करावं लागणार आहे, काही ऑप्शन नाही. काही ऑप्शन नाही. ठीक आहे, मग आता असं आहे की ते तिथे शूट करत आहोत आम्ही. त्यामध्ये ह्यांचा काय म्हणतात, ह्यांच्या हजबंडचा कॉल आला आहे. ही डेली रुटीन आहे यांच्यासाठी. इथे ह्या पोटी फोनवर बोलत आहेत. आमचा ब्रेक झालेला आहे. पहिली रील शूट करतो, माझा पॅरा झाला डन, पण यांच्याकडनं काय होतच नाही, यांचा पॅरा होतच नाही आहे शूटिंगसाठी. तर ह्या फोन बोलून झालं का मग परत आम्ही शूट करू. ह्याचे जर BTS काढता आले तर मी मध्ये 1-2 BTS टाकेल ह्याच्यामध्ये, तुम्हाला बघायला भेटेल की शूट करतो काय करतो आम्ही, काय BTS वगैरे. BTS असतात पण असतात, ते BTS आम्ही तुम्हाला दाखवू. फायनल व्हिडिओ तर मी सांगितलेलं आहे आधी की बायोसोटीच्या पेजवर जाऊन बघा. बघू आता पुढं काय होतं. हे बायोसोटी जाऊन आम्हाला मीटिंग पण करायची आहे, आमचे क्लायंट्स मीटिंग पण आहेत, तिकडे पण जायचं आहे. ते सगळं मी तुम्हाला या प्रश्नामध्ये दाखवणार आहे. टिल देन बाय. मी आणि तर मी कॉन्टेंट बिल्डर आहेत आणि ह्या असं समोरून शूट यांच्या आयफोननी ह्या कंटेंट शूट करतात. आता हे असं प्रोसेस असतं आमचं. आम्ही हे 22 वाजता करतो, जेव्हा त्यांचं घ्यायचं असेल तेव्हा मी तिथे कॅमेरा पकडतो आणि त्या शो राहून कॉन्टेंट देतात. ही बेसिक प्रोसेस आमची शूटिंगच्या टायमाला असते. आता आमचे 2 रील शूट झाल्यात. आता आम्ही आलो मॅगडीमध्ये मीटिंग करायला. क्लायंटसोबत मीटिंग आहे, परत आमची मीटिंग आहे. आणि मग मॅगडीमध्येच आम्ही बाकीचे रील पण शूट करणार आहोत थोडंसं बसून. बघू मग पुढचं मी तुम्हाला सांगतो मी काय होतं. चला भेटू पुढे. हां मी नाही काढत, मला सफोकेशन होतं. आता आमची मॅगडीची मीट झाली आहे. इथं आम्ही आता एका क्लायंटच्या मीटिंगसाठी आलो होतो. आता ह्या आमची क्लायंटची मीटिंग करू आणि बघू मग कसं काय होतं आहे. मला पुढे दाखवू मी कळवतं काय होतं काय. आता आमच्या एका क्लायंटसोबत मीटिंग झाली. तिथं असं झालं की ज्या क्लायंटकडे आम्ही मीटिंगला गेलो होतो त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला दुसरा क्लायंटच भेटला. त्यांनी मंडेला आम्हाला बोलवलं परत मीटिंगला. इंटेरियर डिझायनर आहे तो, त्याचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. आता बघूया दुसरा क्लायंट फर्निचरवाला आहे, तिथं आलो आहे आम्ही. तिथं बघू काय होतं. आजचं आमचं सगळं काम झालेलं आहे आणि आता काहीतरी खायला आम्ही एक बाकी काय एक फर्निचरवाला राहिला ना. आता तिकडं ते नंतर जाऊ ना, आता संध्याकाळी जायचं तिकडं. मग काय आपल्याला 2च क्लायंट. ठीक आहे जाऊ आम्ही तिथं. ऑलमोस्ट सगळे काम झाले आणि आता आम्ही इथं काहीतरी खायला आलेलो आहे. आणि याच्या व्यतिरिक्त असं आहे की आम्ही काहीतरी वेगळं स्टार्ट करणार आहोत. त्या आता मी तुम्हाला नाही सांगणार आहे, त्याची प्लॅनिंग चालू आहे. काहीतरी आम्ही वेगळं आणतो आहे, खूप एक्सायटिंग आणतो आहे आणि ते तुम्हाला बघायलाही खूप मजा आहे. तुम्ही आता फॉलो करून ठेवा, लवकरात लवकर तुम्हाला समजेल की आम्ही काय एक नवीन आणणार, म्हणजे ताई आणि मी जे काहीतरी नवीन स्टार्ट करणार आहोत तेही सांगेल. त्या कॅफेमध्ये खायला आलेलो आहे आम्ही. तर काय आम्ही खाऊ ते दाखवतो मी तुम्हाला, ते टेस्ट पण सांगेल आणि भेटू मग पुढं काय होतं बघू आपण. हे मोमोज खातो, छान आहेत मोमोज. ही चटणी यांची जी होममेड चटणी आहे ती खूप टेस्टी आहे. बाकी ओव्हरऑल छान आहेत मोमोज. ह्यांनी आता मी जेवलो आणि इथं आम्हाला त्यांनी एक रिव्ह्यू बुक दिली आहे. फर्स्ट टाईम असं काय आम्ही बघितलं की नोटबुकमध्ये रिव्ह्यू वगैरे लिहून द्यायचं आहे, तर आता आम्हाला ते लिहून देतो आणि भेटतो मी तुम्हाला. आता जस्ट मी गाडी पार्क केली. आता मम्मी खाली व्हेजिटेबल्स घ्यायला आलं, तर तिच्याकडे चाललो आहे मी. तिथं आमचं जेवण झालं, मग मी ताईला स्टेशनला सोडलं. बेला बाबू बाबू इकडे इकडे चल, इकडे जम्प कर, चल इकडे, चल इकडे लवकर. चला 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 माझ्या बाबू, माझ्या मम्मी. इकडे कुठे बेला, 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 कुठे बाय कशी ती ही माझ्याकडं. बघू कुठे बेला, कुठे बेला, कुठे. इकडे आहे मम्मा इकडे इकडे लवकर. मम्मी कुठे गेली बेला, मम्मी कुठे आहे बेला, इकडे मम्मी कुठे. मम्मीला शोध लवकर, शोध लवकर मम्मीला. मम्मी कुठे गेली मम्मी कुठे गेली बेला, जा मम्मीला शोध. कुठे आहे मम्मी, कुठे मम्मी नाही दिसत आहे. मम्मी नाही बेला, मम्मी कुठे आहे. आज मम्मी बाहेर गेली, एकटा मम्मी बाहेर गेली बेला. जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा फर्स्ट डे होता तर थोडासा वर खाली झाला असेल ब्लॉगमध्ये, मला माहिती आहे.
पण अजून पुढे ब्लॉग टाकणार आहे, अजून कम्युनिकेशन बेटर होणार आहे. हा फर्स्ट डे होता, खूप ट्राय केलं कसं करायचं काय करायचं, पण आय एम शुअर की हां पुढे जाऊन अजून चांगलं होणार आहे. आणि असंच तुम्हाला दिनचर्या माझी आवडली असेल, नंतर तुम्हाला काय बघायचं असेल, अजून तुम्हाला एजन्सीबद्दल माझे काही विचारायचं असेल, तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. बाकी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. तर इथून मी चाललो ताईला भेटायला, म्हणजे माझ्या को फाउंडरला फंबल झाला. इथून मी चाललो माझ्या को फाउंडर